या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे। या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे। नमस्कार मंडळी, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय आपल्या या युट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, खुल्लर समितीचा अहवाल आहे, जो अहवाल आपल्या वेतनाशी निगडित आहे। कालचा जो व्हिडिओ केला होता मी, कनिष्ठ लिपिक यांच्या वेतनात होणार वाढ या पद्धतीने बऱ्याचशा प्रतिक्रिया आल्या, परंतु काहीशा नकारात्मक सुद्धा प्रतिक्रिया होत्या। म्हणून मित्रांनो मी म्हटलो की थिंक पॉझिटिव्ह, आपण काय सकारात्मक राहायचं आहे। या गोष्टी शासन स्तरावरच्या असतात, आपल्या हातातल्या नसतात, माझ्याही नाही आणि तुमच्याही नाही, परंतु एक वेटेज या ठिकाणी या समितीच्या अहवालाला काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूयात। मित्रांनो, जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। तर बघूया, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं समाधान होईल मित्रांनो, थोडीशी विचार प्रणाली तुमची काय या ठिकाणी सकारात्मक होऊ शकते। तर बघा काय झालं की न्यायालयीन याचिका, शासकीय निमशासकीय 58 संघटनांचं एकत्रीकरण झालं। काय झालं, बऱ्याच शिक्षक मंडळींनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि माननीय या ठिकाणी संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केल्या। या याचिकाचं प्रमाण सुद्धा वाढलं। सोबतच याची प्रेरणा घेऊन 58 संघटना एका ठिकाणी आल्या, ज्यामध्ये शासकीय असतील, निमशासकीय संघटना असतील, शिक्षक संघटना असतील, विविध विभागातील संघटना त्या एका ठिकाणी आल्या आणि त्यांनी सामूहिक लढा या ठिकाणी उभा केला। त्याचाच परिपाक म्हणून मग काय केलंय तर शासनानं काय केलं, खुल्लर समिती त्या ठिकाणी गठीत केली। मग ती समिती गठीत केली नाही तर या समितीने मित्रांनो विविध तारखांना प्रत्येक संघटनेसोबत चर्चेला त्यांना आमंत्रित केलं आणि त्यामधून बरेचशी साधक बाधक चर्चा मंथन त्या ठिकाणी झालं आणि नंतर कुठे तो अभ्यासपूर्ण अहवाल या समितीने तयार केला। हा अभ्यासपूर्ण अहवाल याची जी काही आता शासनाने जी काही स्वीकार केलेला आहे, याचा स्वीकार केला, याचं इम्प्लिमेंटेशन लवकरच होईल। ते कधी होईल हे मात्र मी आज नाही सांगू शकत, परंतु या गोष्टींना पावलं त्या ठिकाणी उचलल्या जाणार आहेत नक्कीच। तर बघूया याची माहिती। मित्रांनो, कालच्या व्हिडिओच्या अनुषंगाने मग या ठिकाणी आपल्या पुढे प्रश्न निर्माण होतो की बरेचसे प्रश्नातून की वेतनात एवढा बदल कसा होऊ शकतो, ही आपल्या मनातली शंका आहे। परंतु या बाबतीतचे जर काही गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यास केला तर नक्कीच तुमच्या लक्षात येईल की हा वेतनातला बदल या ठिकाणी होऊ शकतो। कारण काय मित्रांनो, बक्षी समितीचा खंड 2 आला। प्रत्येक जणाला आशा होती त्या ठिकाणी शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना की आपल्या वेतनामध्ये काहीतरी बदल या ठिकाणी होतील, तर हा बदल होणं अपेक्षित त्या ठिकाणी होतं। परंतु बक्षी समितीच्या खंड 2 न काय केले, सगळे भ्रमनिरास झाले, सगळ्यांची निराशा त्या ठिकाणी केली। फार मोजक्या प्रमाणात त्यांनी बदल त्या ठिकाणी घडवून आणले आणि ती समिती त्याच्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची सुधारणा समिती आली नाही। नंबर 2 चा जर विचार केला आपण तर पदोन्नती नंतर वेतन कमी होणे यासारख्या बाबी, बऱ्याच जणांचं काय झालं, वेतन स्तर बदलताना त्या ठिकाणी वेतन जे घेत होते त्यापेक्षाही वेतन त्या ठिकाणी कमी बसत होतं। अशा बऱ्याच ठिकाणी समस्या निर्माण झाल्या। याही बाबतीत बरेचसे कोर्ट मॅटर या ठिकाणी झालेले आहेत। तसा जर आपण विचार केला तर काही विभागामध्ये त्या ठिकाणी शासनानं काय केलं, राज्य शासनानं, आपल्या महाराष्ट्र राज्य शासनानं की केंद्राप्रमाणे बऱ्याचशा विभागाला तिच्या कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे जसंच्या तसा 7वा वेतन आयोग लागू केला। परंतु बरेच इतर वर्ग जो आहे त्यात मी सुद्धा आहे की आपल्याला कुठल्याही सुधारणेशिवाय आपण त्या वेतनाचा या ठिकाणी पगार घेत होतो। आणखी जर विचार केला या ठिकाणी तर एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी याला पुष्टी देणारी ठरली की समान काम समान वेतन। की बऱ्याचशा मंत्रालयीन विभागामध्ये लिपिक असतील, वरिष्ठ लिपिक असतील, त्याच पद्धतीने इकडे जिल्हा परिषदेला, आपल्या माध्यमिक शाळांमध्ये किंवा इतर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा लिपिक आहेत, परंतु यांच्या काम समान आहे, परंतु वेतनामध्ये बरीच तफावत आहे। या गोष्टीवर या समितीने, संघटनांनी अतिशय भर दिला आणि शासनाने खुल्लर समितीला गठीत करून त्या ठिकाणी या वेतनाच्या बदला संदर्भात निर्णय त्या ठिकाणी घेतला व आपला अहवाल सादर केला। मित्रांनो, हे जर एवढे मुद्दे आपण जर पाहिले तर नक्कीच भविष्यात आपल्या वेतनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही असं मला तरी वाटते। परंतु यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे ती शासकीय GR। शासनाचा GR जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मात्र आपल्याला कोणत्याच गोष्टीवर असं ठाम मत मलाही सुद्धा व्यक्त करता येत नाही। नक्कीच हा GR येणारच आहे
आणि त्याची प्रत्येक अपडेट माझी शाळा माझे कार्यालय आपल्या युट्यूब चॅनल मार्फत मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पुन्हा एकदा म्हणजे मित्रांनो की तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पॉझिटिव्ह राहूया, पॉझिटिव्ह विचार करूया. भेटूया पुन्हा नवीन अपडेट्स पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.